गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखरे रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोलापुरात हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेत सहभागी होत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतलं। उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्रतिकात्मक मूर्तीचे अनावरण करण्यात आलं। या प्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते हे आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने शोभायात्रेचा परिसर दणाणून सोडला। या शोभायात्रेवेळी प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते महेश कोटे, विनोद भोसले, शोभायात्रेचे आयोजक ज्ञानेश्वर मायकल, उत्सव समितीचे अध्यक्ष पेंडप्पा गड्डम, रंगनाथ बंग, चिदानंद मुस्तारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।